बातमी। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। कोकाटे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून याआधीच विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। नैतिकतेचं अधपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मुंडे आणि कोकाटेंवरील प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे। प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे की नैतिकतेच्या आधारावरती या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे देणे तुर्तास गरजेचं होतं। जर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्याच्यासमोर उपलब्ध। बघा, असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात। त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे। कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही। आम्ही थेट त्यांचे राजीनामे